तर ही जी ज्ञानशाखा आहे तितक्या त्याच्या त्याच्यामध्ये जर तुम्हाला अ, बऱ्याच लोकांची विविध मतं दिसतील. मग त्या विविध मतातून किंबहुना त्याच्यातून जितके पण तत्त्वज्ञानी आहेत त्यांची मतं, ओके, त्याच्यानंतर त्यातून निर्माण होणारी विचारधारा आहे किंवा ही विचार संप्रदाय जो आहे ना, त्यालाच वाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते संप्रदायांनाच वाद असं म्हटलेलं आहे. मग कुठेतरी आपल्याला रिअलाईज होतं की एक्झॅक्टली आदर्शवाद, निसर्गवाद, कार्यवाद, वास्तववाद ह्या गोष्टी आपण जेव्हा बोलतो, इट मीन्स ॲडलिझम, नॅचरलिझम, प्रॅग्मॅटिझम, रिअलिझम ह्या ज्या बाबी आपण म्हणतो आहे त्या कशा पद्धतीच्या आहेत. आणि जेव्हा आपण सामाजिक आणि ह्या परिस्थितीमध्ये राहतो आहे तेव्हा आपल्याला कशा पद्धतीचं वर्तणूक करायचं आहे, जसं वर्तनवाद बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगतो आहे. पण जेव्हा आपण निसर्गवाद, नॅचरलिझम, प्रॅग्मॅटिझम, रिअलिझम या गोष्टी पण म्हणतो आहे, तर दोन्ही ठिकाणी ध्येय जर आजचं आपण नुसतं बघितलं की आयडलिझम आणि रिअलिझम ह्या दोघी जरी गोष्टी आपण बघितल्यात तर त्या कशा पद्धतीच्या या राजकीय समाजशास्त्रामध्ये इम्पॉर्टंट थिंग्स घडून आणत आहेत. कारण की जसं आयडलिझमचं ध्येय असं म्हटलं जातं एज्युकेशन फॉर कल्चर, आणि त्याच्यातून तुम्हाला ज्ञानामुळे काय होतो, मनुष्य हा सद्गुणी बनतो. मग ह्याचं जेव्हा आदर्शवादाचं जेव्हा ध्येय येतं तेव्हा ते कल्चर पुरतं येतं. आणि रिअलिझमचं जेव्हा ध्येय येतं तेव्हा ते रिअलिझममध्ये जर तुम्ही बघाल तर शिक्षणाचं ध्येय म्हणजे भाजी आणि भाकरी हे शिक्षणाचं ध्येय, ब्रेड अँड बटर वन काइंड ऑफ एम ऑफ एज्युकेशन असं म्हटलं गेलेलं आहे. तर जेव्हा अशी बाब येते तेव्हा फ्रेंच राज्यक्रांतीनंतर वास्तववादामध्ये आलेले बदल, त्याच्यानंतर औद्योगिक क्रांतीनंतर झालेले बदल, मग शिक्षक, विद्यार्थी आणि पर्यावरण ह्याच्याकडे कसं बघितलेलं, पर्यावरणामध्ये पण सामाजिकरण, अर्थशास्त्र आणि त्या दरम्यानचं राज्यशास्त्र किंवा राजकीय घडामोडी ह्या कशा पद्धतीचं आहे हे वास्तववादामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्ञान म्हणजे काय, तर तुमच्या वर्तणुकींचे नियम ठरले जातात ना, मग ते नियम कशा पद्धतीचे, मग वास्तववादामध्ये तुम्ही भौतिक याच्यामध्ये कसं म्हणजे कशासाठी जगताय किंवा कशासाठी आहे, कशासाठी असलं पाहिजे असं बघितलं जातं वास्तववादाकडे. आणि आदर्शवादाकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आदर्शवादामध्ये मूल्य जी आहेत किंवा ज्या आदर्शवादी कल्पना आहेत त्या मानवी व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी कसं. आणि बरं, तुम्हाला अजून एक महत्त्वाची बाब अशी दिसून येते की आदर्शवाद जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा त्या काळामध्ये समाजाच्या 2 वर्गांमध्ये तो विभागला गेला होता. आणि इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की उच्चभ्रू वर्ग आहे तर त्याच्यामध्ये कुठले लोक येतात तर मस्तक किंवा हृदय म्हणजे बुद्धी व भावना यांचा विकास असलेली आणि फुरसतीच्या वेळातील आनंद प्राप्ती हेच उच्चभ्रू वर्गाचं नॉलेज आणि ह्याच्यासाठीच्या बाबी होत्या. आणि बहुजन समाज जो होता ना, आता बघा इथे आदर्शवाद आहे, मग बहुजन समाज जो आहे तो काय होता, तर तो एक तर गुलाम होता, कामगार होता. आणि बघा, गुलाम आहे, कामगार आहे, हे खूप महत्त्वाचं आहे की समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर नेमकी नोकरशाहीचे प्रकार कशा पद्धतीचे हे तुम्हाला अंडरस्टँड होणं फार महत्त्वाचं आहे. पण जेव्हा आदर्शवाद वगैरे या बाबी जेव्हा आपण बघतो तेव्हा समाज ज्या 2 भागांमध्ये विभागला गेलेला आहे, तर कल्चर वाईज उच्चभ्रू वर्गाचं कशा पद्धतीची धाटणी आहे आणि बहुजन समाजाची कशा पद्धतीची धाटणी, हे जर तुम्ही बघाल तर बहुजन समाज जरी बोलला गेला तर तो कसा मोडला गेला आहे, तो गुलाम आहे, त्याच्यामध्ये कामगार आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा, म्हणजे स्त्रियांचं जे आहे ते म्हणजे इथे कष्टकरी वर्ग जरी असेल ना तर तो हातावरचं हात त्याचे फक्त शारीरिक श्रम काय असतील तो त्याच्यावरती भर दिलेला आहे.
शारीरिक कामे करणारा, कष्टाची कामे करणारा असा वर्ग इथे भर दिलेला आहे. मग आता तुम्ही याच्यात बघा की उच्चभ्रू वर्ग जो आहे त्याचं कल्चर म्हणजे संस्कृती बोलताय ना तुम्ही आदर्शवादामध्ये, तर तो वर्ग काय होता? आरामात राहणारा, चर्चा, तत्वचिकित्सा, काव्यानंद, कलानंद यांचा आस्वाद घेणं. नंतर ह्या वर्गाचा हा बाब झाला. तर दुसऱ्या वर्गाचा जर तुम्ही विचार केला तर ते उपजीविकेची साधनं दुसऱ्या वर्गाने म्हणजे राबायचेच, गुलामगिरी, कष्ट ह्याच आणि स्त्रिया हे सर्व या श्रमिक वर्गामध्ये येत होतं. मग नेमकं शिक्षण कशा पद्धतीचं, मग फुरसतीच्या वेळेचं शिक्षण कशा पद्धतीचं, ही फार महत्त्वाची मांडणी की आदर्शवादामध्ये जेव्हा शिक्षणाचं ध्येय हे संस्कृती म्हटलं गेलं आहे, तर मग आदर्शवादामध्ये आणखीन काय महत्त्वाची बाब जाणवली तर ज्ञान, चारित्र्य, सुसंस्कृत समाज आणि त्याच्यानुसार प्रगती, विकास व्हायला पाहिजे. मग आपल्याला एक बाब फार महत्त्वाची इथे जाणवते की जेव्हा आदर्शवाद आणि वास्तविकतावाद ह्यांची जेव्हा आपण तफावत बघतोय आणि आपल्याला इथलं सामाजिक आणि राज्यशास्त्र अंडरस्टूड करून घ्यायचं झालं तर हे महत्त्वाचं आहे की सरकारविषयी आदर्शवाद आणि वास्तववाद हे कशा पद्धतीने बघते. तर जर आपण बघितलं तर काही लोक जे आहेत ते लोकशाही व्यवस्थेवर, सामाजिक, राजकीय किंवा मूल्य आणि आदर्श यांच्यावरती दृढ विश्वास ठेवतात. ओके, आणि मग ते सरकारशी इमानदारीने विश्वास ठेवून जगतात. हे आदर्शवादामध्ये दिसतंय. पण जेव्हा तेच सरकार किंवा तेच लोक जे आहेत ते नीती कुठल्या पद्धतीची ठरवते किंवा प्रतिकूल परिणामांमुळे आपण कशा पद्धतीचे ग्रस्त झालेलो आहे, तर अशा वेळेस कोणत्या पद्धतीचे डिसिजन मेकिंग होत आहेत किंवा कुठल्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात, हा फार महत्त्वाचा मुद्दा येतो. आणि तेव्हा तिथे वास्तववाद आपल्याला कशा पद्धतीने चा प्रत्यय येतो हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे सगळे वाद जे आहेत ते अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. आणि तत्त्वज्ञानामध्ये जेव्हा तुम्ही वाद समजून घेण्याचा प्रयत्न कराल किंवा वाद जेव्हा या बाबींना आपण अभ्यासाला जातो तेव्हा ऑटोमॅटिकली आपला विकास होत जातो. कारण की अजून तर अभ्यासक्रमावरती बोललं गेलेलं नाही आहे, भाष्य केलं गेलेलं नाही. पण जर तुम्ही आदर्शवादामध्ये जर तुम्ही बघितलं तर जर उच्चभ्रू वर्गाचं वर्गीकरण केलं गेलं आहे आणि श्रमाचं वर्गीकरण केलं आहे, तर तुम्ही विचार करा याच्यात अभ्यासक्रम कुठल्या पद्धतीचा असेल, तर नक्कीच आर्ट वगैरे या विषयांना प्राधान्य देणारं असेल. म्हणजे संगीत असेल, साहित्य असेल, व्यायामशाळा असेल, ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर विचारवंतांनी खगोलशास्त्राचे किंवा गणित, भूमिती ह्यासारख्या गोष्टी येतात. आर्ट्स गोष्टी येतील, तत्त्वज्ञान येणार, व्याकरण येणार, साहित्य, कारण चिकित्सा ना, तत्त्वचिकित्सा पण येते, साहित्यशास्त्र येणार, म्हणजे मनाची शिस्त येणार. म्हणजे 17व्या शतकामध्ये मेंटल डिसिप्लिन पण उदयास आलं. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आदर्शवादामध्ये दिसून येईल तुम्हाला. आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघायला गेलात तर जर फ्रेंच राज्यक्रांती झालेली आहे, औद्योगिक क्रांती झालेली आहे, आणि इथे तुम्ही बघाल तर इथला अभ्यासक्रम जो आहे ना, तो औद्योगिक युगामुळे प्रशिक्षित कारागीर, तंत्रज्ञान, यंत्र आणि ह्या वास्तववादी याच्यामध्ये भौतिक विषयांचा जास्त प्राधान्य दिलं गेलं. तर ह्या बाबी आपल्याला अभ्यासाला मिळाल्यामुळे कदाचित आपल्या हे सगळे इझम्स जे आहे ना, तर आपल्याला कुठल्या पद्धतीचं वर्तन, ते मिळालेलं ज्ञान आहे तर कुठल्या पद्धतीचं वर्तन आपल्याला करायला हवं आहे. आणि आपल्याला कुठल्या पद्धतीचं शहाणपण खूप लॉंग स्टेज आहे, हे खूप सहसा येत नाही. पण ॲटलीस्ट आपण कुठल्या पद्धतीचं आचरण करायला पाहिजे ही फार महत्त्वाची. म्हणजे कारण एखादं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे
एखादी क्षमता प्राप्त झालेली आहे, एखाद्या डेटावरून किंवा इन्फॉर्मेशनवरून बहुमूल्य माहिती तुमच्याकडे रूपांतरित